नमस्कार. चिवचिवणारी वाढ हे डॉक्टर गोविंद काळे सर यांच्या पुस्तकावर मी माझं मनोगत व्यक्त करते. कुठून आलो आहोत आपण आणि कशासाठी जगत आहोत आणि यापुढे कुठे जाणार आहोत. जीवन जगताना स्वतःसाठी जर वेळ काढता येत नसेल तर मग आपलं जगणं तरी कशासाठी आहे, असे प्रश्न मनाला सतत पडायला हवेत. परंतु जीवन जगताना सर्वच व्यक्तिमनात अशा प्रश्नांची आवर्तनं निर्माण होतातच असं नाही. ती ज्यांच्या ठिकाणी निर्माण होतात त्यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी किती सजग, सहज आणि सरळ आहे याची प्रचिती येथे जगण्याच्या विशिष्ट वयोगटातील परिघाबाहेर पोहोचलो की येते. जीवनाकडे पाहण्याची तटस्थ वृत्ती आणि भविष्याची चिंता वाटत नाही. वर्तमानात जगताना भूतकाळातील आठवणी भविष्य सकारात्मकतेने सजवितात. ही सकारात्मकता उत्तरार्धात जगण्याचे, हा भवसागर तरुण जाण्याचे भय निर्माण करीत नाही. बालपणीची निरागसता वार्धक्याला व्यापून राहते आणि ती तशीच सभोवतालाने स्वीकारली तरच वार्धक्य आनंदमयी होते. जगण्याचा प्रवास हा आनंदाचा प्रवास आहे. समजून उमजून पुढे जाण्याचा प्रवास आहे. हा प्रवास सोपा नाहीच मुळे. संसारूपी वृक्षाचा कधी विनाश होत नाही. त्याच्या शाखा जमिनीत तर मुळं वरती आकाशात. असे कशासाठी? तर मुळं ही परमात्म्याच्या स्वरूपातील आणि त्याच्या शाखा ज्या खाली वळलेल्या डोलारा म्हणजेच तर प्रकृतीच्या बंधनातच आपण अडकून राहिलेलो असतो. पावला पावलात हे अडकणं हा भवसागर तरुण जायला खूप त्रास होतो. त्यामुळे ती गुंतवळ उकलत नाही, सुटतही नाही. सारखे पाण्यात खडे मारून पूर्वायुष्यातील आठवणींचे तरंग पाहत बसायचे, तेही निर्विकार तटस्थ वृत्तीने. चिवचिवणारी वाट हे डॉक्टर गोविंद काळे सरांचे पुस्तक याच एका वृत्तीतून लिहिलं गेलेलं आहे. पाण्यात खडा टाकून पूर्वायुष्यातील तरंग पाहत बसायचे, काही सुखाचे काही दुःखाचे. हा खेळ एकट्यानेच खेळायचा. तो असतो आपणच आपल्याशी केलेला मनसंवाद. आयुष्यभर कष्ट करून उभी केलेली लौकिक गंगाजळ म्हणजेच स्त्री शिल्लक काही कामाची नाही हे लक्षात यायला लागते. सगळी कमाई इथे सोडून जावे लागते. सर्व सोडूनच जायचे तर मग हा संग्रह कशासाठी, हे सारे कशासाठी, हाच तर प्रश्न. आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न चिवचिवणारी वाट या पुस्तकातून केलेला दिसतो. पुस्तकाचे नाव वाचल्यानंतर प्रथम दर्शनी हे पुस्तक लहान मुलांसाठीच लिहिलेले असणार असे वाटते. मुखपृष्ठावरील 3 चिमण्या प्रतिकात्मकतेने घेऊन संसारासाठीची तिची चिवट झुंज आणि मग जे घरटं काडी काडी बनवून एकत्रित करून बांधलेले असतं. पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत तिला त्या घरट्याचा मोह उरतो. त्यानंतर मग सगळ्यांच्या वाटाही वेगवेगळ्या आणि दिशाही बदलतात. माणसाला असं नाही जगता येत. स्वतःसाठी तर वेळच काढता येत नाही. एवढं निरीश्य निस्संग होता आले असते तर जगणं किती सुखी आणि समाधानी झाले असते. तत्वचिंतन, जीवनावरील भाष्य हा या पुस्तकाचा गाभा आहे. तो अभिव्यक्त करण्यासाठी कुठलेही जडबंबाळ शब्द वापरलेले नाहीत. जे व्यक्त केलंय, शब्दात बांधलंय ते सहज ओघवत्या निरूपणात्मक शैलीत. या शब्दात रसिक वाचकांना अंतर्दृष्टी देण्याची क्षमता आहे. तसेच जीवनाकडे तटस्थ वृत्तीने कसे बघू शकतो किंवा बघता येते याचा पाठही या पुस्तकातून पदोपदी आपल्याला लागतो. अध्यात्म मानवी मनाला स्थिरता देते. संत वचने जगण्याचे सार शिकवितात. शेवटचा दिस गोड व्हावा हा तुकोबांचा ध्यास असतो. परंतु सर्वसामान्य माणसं मात्र आयुष्यातील घडामोडींचा गुंताच तयार करतात. त्याचीच पुढे गुंतवण निर्माण होते आणि स्वतः निर्माण केलेल्या या गुंतवणीतून सुटका तर शेवटपर्यंत होतच नाही. सुटकेच्या या प्रयत्नांत मात्र कधी आयुष्य हातातून निसटून जाते हेच मुळी लक्षात येत नाही. अशीच अस्वस्थता या संपूर्ण पुस्तकाला वेढून आहे. तरंगमध्ये लेखक चिंतन करताना म्हणतात, चित्ताला समाधान मिळावे असे मनापासून वाटते. पण मनुष्यात उठणारे सुखदुःखाचे प्रत्येक तरंग समाधानाला माझ्यापासून क्षणोक्षणी दूर नेत आहेत. संभ्रमावस्था वरचेवर वाढतच आहे. आता वाटते या शांत जळावर खडे टाकण्याचा आणि तरंग निर्माण करण्याचा खेळ बंदच करायला हवा.
खडा नाही टाकला तर तरंग निर्माण होणार नाहीत आणि आपले जाळे आपल्याला निर्माण करावे आणि त्यात अडकून पडावे असं जो कोळी करतो त्याचप्रमाणे माणसाचंही होतं. ही मनोवस्था एकट्या लेखकाची नाही तर ती समस्त मानव जातीचीच आहे. पण ही अशी गुंतवळ तशी सुटता सुटत नाही. जेव्हा आयुष्य गलितगात्र होतं, अगतिक असहाय्यता मनाला जेव्हा वेढून राहते, तेव्हा वाटणारी जगण्याची भीती ही सार्वत्रिक आहे. जगणे ओझे वाटत राहते. अशावेळी आध्यात्मिक अनुभूती, संतांचे तत्त्वज्ञान जगणेच सुकर करते. चिवचिवणारी वाट या पुस्तकात एकूण 255 लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा मनात विचार येतो की अरे एवढे लेख, परंतु पुस्तक उघडलं की लक्षात येते हे अगदी छोटे सुटसुटीत लेख असून त्यात विचार विषयांचे वैविध्य आहे. गोपाळराव मयेकर सरांनी तर या पुस्तकासंदर्भात म्हटलेले आहे की ही चिवचिवणारी वाट नसून गजबजलेला महामार्ग आहे. आणि संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या या वाक्याची सत्यता पटल्याशिवाय राहत नाही. जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी आणि ती तेवढ्याच गोडवा बाळगून शब्दबद्ध करणं हे खरं तर फार मोठं काम सरांनी केलेलं आहे. आपल्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनाला महामारीमुळे सध्या तरी खीळ बसलेली आहे. या पार्श्वभूमीवर निवांत होत हे पुस्तक वाचले असता आपल्या वैयक्तिक जगण्याशी त्याची सहज सांगड घालू शकतो. डॉक्टर गोविंद काळे सरांनी भाषणे, त्यांची मनोगते व्यासपीठावरून प्रत्यक्षात ऐकण्याची संधी यापूर्वी अनेक वेळा प्राप्त झालेली होती. त्यांची रसिक प्रेक्षकांशी संवाद साधण्याची हातोटी, निरूपणात्मक शैली, आपला विषय पटवून देण्यासाठी केलेला विविध उदाहरणांचा वापर, त्यातही अनेक संतवचने, संस्कृत श्लोक, वेदोपनिषदातील श्रुतिवचने, कवितांच्या ओळींचा वापर करून त्यातील अध्यात्म आणि सूचिता यांचे पावित्र्य कायम राखीत श्रोत्यांना खिळवून ठेवलेले आहे. पुस्तकातूनही सरांचे नेमके हेच वेगळेपण पुरेपूर अनुभवता येते. पुस्तक वाचताना आपण फक्त पुस्तक वाचन नसून प्रत्यक्षात सर आपल्याशी संवाद साधत आहेत असेच तर वाटत राहते. जीवनाला तटस्थ वृत्तीने पाहताना त्यातील विषयांची सत्यता पटत राहते. प्रत्येक लेखाचे शीर्षक, त्यातील आशय सहजपणाने कळत न कळत घडलेल्या घटना, प्रसंगांचे दाखले देत उदाहरणांच्या माध्यमातून विषय उकलत जाणे आणि त्याचा थेट आपल्या जीवनाशी संबंध जोडणे, ते वाचताना वाचकांना अंतर्मुख होऊन विचार करणे, हे जसे वैशिष्ट्य प्रत्येक लेखाला चिकटून आहे, तसेच लेखाच्या शीर्षकात संपूर्ण आशयाचा अर्थही भरून राहिलेला दिसतो. साध्याच घटना पण त्यांना जीवनाशी जोडून घेत त्यातून एक वेगळे तत्त्वज्ञान आकारास येते. चिमणीच्या पिलाचा मृत्यू, त्याला मातीत पुरून लेखक जेव्हा बाजूला होतात तेव्हा आजपर्यंतच्या आयुष्यात आपण कसे क्षण आपल्या जीवनातील फुकट घालविलेले आहे हा हिशोब ते मनातल्या मनात मांडतात. जीवन जगणे त्याविषयीचे अनेक आवर्तनं मनात निर्माण होतात. ते म्हणतात, माणसाचा जन्म मिळूनही जिणे मात्र कवडी मोलाचे आपण जगतो. जीवनाचा अर्थ कळत नाही. तरुण वयात गीता भागवत हातात घेण्याची बुद्धी झाली नाही. सोन्यापेक्षाही क्षण अधिक मूल्यवान. ज्याला वेळेची किंमत कळत नाही त्याला अंतकाळी खूप पश्चाताप होतो. हे एका चिमणीच्या मृत्यूने महत्त्व त्यांनी दाखवून दिलेले आहे. अध्यात्म, उपदेश, तत्त्वज्ञान, निरूपण, जीवन, मृत्यूचा फेरा असे काही शब्द आले की मग काहीतरी गंभीर जडबंबाळ चालू आहे असे हे ओझं पेलणार नाही असे वाटणे साहजिकच आहे. पण तसा अनुभव मात्र प्रत्यक्षात येत नसून सरांची कवित्व शक्ती, नर्म विनोदी स्वभाव, शब्दातील लालित्य, सुश्रुत वाक्यरचना, उदाहरणातील सहजता, जो विषय समोर येईल त्याच्यातील दिव्यत्वाचा शोध घेत घेत भव्यत्वाची जाणीव करून देण्याचे वेगळेपण या पुस्तकाच्या माध्यमातून अधोरेखित होताना दिसते. मोठ्यातील मोठ्याला नमस्कार, तसा शुल्लकांनाही नमस्कार, कुरूपांनाही नमस्कार आणि विश्वरूपालाही नमस्कार. याच धारणेने पुढे जाताना कॅसिनो सुक्त, आकाशवाणी सारख्या लेखातून हसत हसत व्यक्त केलेली खंत सामाजिक बंध जोपासणारी आहे. भूतकाळ भविष्यकाळाची सांगड घालताना वर्तमान काळातलं वास्तव, अस्वस्थता जी आहे ती प्रत्येक लेखनातून जाणवत राहते. आयुष्य उशिरानंच कळत जातं. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत आपण काही बाही करत राहतो. ते कळत नाही तोपर्यंत आपण असंच तर जगत असतो. आणि या सगळ्या प्रवासात
बरेच काही मागे टाकून आपण पुढे आलेलो असतो. आता काही पुन्हा मागे वळणे नसते. परंतु जे सुटले, निसटले, राहून गेले, सोडून गेले, कळलेही नाही, त्याची खंत, अस्वस्थता मात्र मनभर व्यापलेली आहे. किंबहुना ही अस्वस्थताच या संपूर्ण लेखनामागची प्रेरणा आहे, हेच पदोपदी जाणवत राहते. गेल्या त्या विभूती पहिले उरले नाही, हे सगळे किंवा रिकाम्या जागा भरा, हरवले ते गवसले का, यासारख्या लेखामधून ही मनाची उदासी, भरून न येणारी पोकळी, एक दुखरी नस जी आहे ती दिसत नसली तरी सतत टोचत गोचत राहते. आणि म्हणूनच अशा पद्धतीची ही सल जी आहे, ती सल मनाला सतत जागवीत राहते. सजगता, संवेदना, प्रसन्न मोकळेपणा आणि जे काही दिसले ते तसे व्यक्त करीत शहाणे करावे सकल जन, या उक्तीने इथे कार्य आहे. पांडित्य, विद्वत्ता, हजरजबाबीपणा, वाचनाचा मोठा व्यासंग, अनुभवाचा आवाका, शब्दसंपत्ती, विषयांचे वैविध्य, संत साहित्याचा अभ्यास, अभिजात कवितेवरील निष्ठा, संगीत, साहित्य, चित्र हे सगळेच इथे दिसते. मोठा आवाका नेमक्या शब्दात, नेटक्या रचनेत समाविष्ट करून मोठा विचार सौंदर्याचा खजिनाच वाचकांसमोर रिता झालेला आहे. इथे कुठलाही बडेजाव नाही. सकलाने ज्ञानी व्हावे, जाणून उमजून जीवन जगावे, अविवेकी वागून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा निरलस जीवन जगत अहंकाराच्या वाऱ्याला कायम दूर ठेवीत जीवन जगण्याचे सूत्र इथे सापडते. आणि म्हणूनच चिवचिवणारी वाट हे पुस्तक मला वाटते की जीवनातील चिरंतन सत्याचा ते शोध घेत आहे. वाचकाला प्रसन्न टवटवीत जीवनानुभव देण्याचा प्रयत्न ते करत आहे आणि हा जीवनानुभव ते प्रदानही करीत आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहता येईल याविषयीची उत्तम जाणीव या पुस्तकामधून आपल्याला लाभू शकते. निराशलेल्या मनाला सन्मार्गाची, संत वचनातील निस्संगता अधोरेखित करून ते मन एक टवटवीत प्रसन्न अनुभवाला सामोरे जाऊ शकते. स्वतःकडे अंतर्मनामध्ये डोकावून बघण्याची एक दृष्टी, एक अनुभूतीही हे पुस्तक आपल्याला देते. प्रपंचाचे ओझे असह्य होईपर्यंत वाहून न नेता कधी कोठे थांबायचे याची जाणीवही हे पुस्तक करून देते. ही भक्तीची, प्रीतीची, श्रद्धेची, समाधानाची आणि स्वांत सुखाची वाट आहे. त्याची तुलना केली तर ती पंढरीच्या वाटेशीच करता येईल. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर गोविंदराव काळेंचा चिवचिवाट माझ्या हातामध्ये आहे. चिवचिवणारी वाट या त्यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. त्या पुस्तकाचं नाव पाहिलं आणि प्रथम असं वाटलं की कदाचित छोट्या मुलासाठी लिहिलं असेल. त्याच्या नातीने मला वाटतं त्यांना हाच प्रश्न केला. परंतु हे पुस्तक वाचलं आणि त्यामध्ये जो आशय आहे तो माझ्या तनामनात भरून राहिला. प्रथमदर्शनी बाळभोत वाटणारा शिक्षक किती चपखल आणि समर्पक आहे याचा प्रत्यय हे पुस्तक वाचल्यानंतर मला आला. साधू संतांच्या अनेक ग्रंथांचं सार अगदी नेमक्या शब्दात पकडण्याचं सामर्थ्य गोविंदरावांच्या लेखणीत आहे. ते पट्टीचे वक्ते आहेत. आशयगहन आणि समृद्ध बोलण्या लिहिण्यासाठी ते चिरपरिचित आहेत. त्यांचं बोलणं, त्यांचं लिखाण ही एक मेजवानी असते. मला असा अनुभव अनेक वेळा आला आहे. गोविंदरावांची जीवनवाट अनोखी आहे. समृद्ध विचारांचा वारसा त्यांना लाभलाय आणि आयुष्याची वळणवाट चालताना त्यांनी जे अनुभवले, त्यांना जे भावले, ते समृद्ध विचार वाचकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी लेखनाची वाट धरली. चिवचिवणारी वाट असं समर्थक शिक्षक देऊन त्यांनी वाचकांना आपल्याकडे ओढण्याचं इप्सित साध्य केलंय. मला वाटतं गोविंदराव हे मूलतः एक कीर्तनकार आहेत आणि ते कीर्तनकार झाले असते तर मला वाटतं अनेक कीर्तनाचे फळ त्यांनी जिंकले असते. अनेक कवी, अनेक संत त्यांना मुखोद्गत आहेत आणि त्यांच्या अनेक विचारांची पेरणी करीत गोविंदराव आपली चिवचिवणारी वाट समृद्ध करतात.
नेमक्या शब्दात आशयघन विचार आपल्या लिखाणातून ते मांडतात. वाचकांना अगदी मंत्रमुग्ध करतात. त्यांना भेटलेल्या चिवचिवणाऱ्या चिमण्या ते वाचकांना भेटवतात. वाचकाने आयुष्यात जे कमावलं त्याविषयी त्यांना पुनर्विचार करण्यास त्यांचं हे लिखाण त्यांना उद्युक्त करतं. आणि अध्यात्माच्या वाटेवरचा वाचकांचा गोविंदराव स्वतःच वाटाड्या होतात. हळुवारपणे वाचकाला चारित्र्य संपन्न होण्याचा मार्ग दर्शवतात. किंबहुना एखाद्या ऋषीने प्रसन्न होऊन साधकाचे अंतरचक्षु उघडावेत त्याप्रमाणे आशीर्वचन देतात. आणि संसार हा सुखाचा, मी अमृतात नहाते असा विलक्षण अनुभव देऊन ते जातात. आणि त्या क्षणी अमृत सुख लाभूनही अवचित मज गोसावीपण भेटे असंही ते सांगून जातात. सुख आणि नैराश्य यांचा पाठशिवणीचा खेळ सदोदित चालू असतो. अनेक जण नैराश्याच्या गर्तेत आपलं व इतरांचंही जीवन संपवतात. अशा अंधार यात्रेसाठी गोविंदराव एक नवा मंत्र देऊन जातात. घनतमी बघ शुक्र राज्य करी अशा शब्दात नैराश्येतून वर उचलून घेतात. आणि एकदा नैराश्य संपलं, आनंदाचा प्रादुर्भाव झाला की मग आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे या बालकवीच्या निरागस कवितेच्या प्रांतात वाचकांना ते घेऊन जातात. अशा या आनंदी आनंद असलेल्या आयुष्यात सध्या पोरं काय करतात? गुटखा, तंबाखू, दारू, ड्रग्स अशा व्यसनात ते पडतात. शारीरिक व बौद्धिक क्षमता हरवून बसतात. अशा वेळी तरुणांना ते उपदेश करतात की ह्या गुटखा, तंबाखू सारख्या दुर्व्यसनातून दूर राहा. अर्थाच्या मागे धावत असलेल्या जगाला ज्ञानदेवाच्या शब्दात ते परमार्थाचे मूळ दर्शवतात. बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय भोगवीन इंद्रिया करवी असा आत्मविश्वास जागवतात. इतका आत्मविश्वास जागवल्यानंतर त्या करुण्याच्या सागराकडे म्हणजे देवाकडे त्याच्यापुढे प्रश्न मागतो, त्याच्याकडे काय मागावं? दीनमुख पसरोनी काय मागावे असं विचारून गोविंदराव वाचकाला आत्मविश्वासाच्या शिखरावर नेऊन बसवतात. आणि एवढ्यावरच न थांबता ज्ञानेश्वरांची साक्ष ते पुन्हा काढतात. म्हणून माझे नित्य नव्हे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे असं निघून सांगतात. आत्मउन्नतीच्या वाटेवरच गोविंदरावांना त्यागाचं महत्त्व विशद करावं वाटतं. स्वार्थ जाळूनी कृतार्थ व्हावे असा उपदेश ते करतात. आणि मग त्यापुढे जाऊ त्याग या शब्दाचाही त्याग करता आला पाहिजे हे गोविंदरावाचे वचन त्यांच्या विचारांना विलक्षण खोली आणि उंची देऊन जातं. लोकांतारमती या आणखी एका छोटेखानी लेखात गोविंदराव पुन्हा एका नामा नावाच्या तरुण विद्यार्थ्याची गोष्ट सांगतात. हा नामा पट्टीचा पोहणारा असतो, परंतु गावातल्या विहिरीला पूर येतो आणि एक पोरगा त्या नदीत वाहत जातो. अशा पोराला वाचवण्यासाठी हा नामा काही साहस करीत नाही, त्या नदीत उडी टाकत नाही, परंतु हेडमास्टर शाळेचे साहस करून पाण्यात उतरतात, त्या पोराला वाचवतात. हा नामा पट्टीचा पोहणारा असूनही असा कसा वागला? हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी उभा राहतो. जळो त्याचे पोहण्याचे कसब, जळो त्याचे जिणे असे शब्द नाम्याविषयी विचारले जातात. स्वतः तरुण जाणं आणि त्याचबरोबर संकटात सापडलेला तारणं हे जो करतो तोच नरदेहाचा अधिकारी होतो. अशा हळूवार लिखाणातून गोविंदराव वाचकांना अंतिम सत्याकडे घेऊन जातात. सतर्ती स लोकांतारमती अशा शब्दात गोविंदराव उद्बोधन करतात.
खाद्य संस्कृतीची महती सांगता सांगता गोविंदराव पोटोबाबरोबर विठोबाची आठवण ठेवा असं सुचवतात. दहशतवाद्याने जगभर क्रौर्य गाठलेलं आहे. निष्पाप माणसाची क्रूर हत्या ते करतात. अशा ह्या विषण्ण झालेल्या माणसाला ते सावरण्याचा प्रयत्न करतात. पराक्रमी पुरुषांची आठवण करून देतात. विरसनीने भारलेले वेडात मराठे वीर दौडले सात, अशा त्या 7 वीराप्रमाणे दंडेलशाही, दडपशाही, दहशतवाद इत्यादी दंचा निपात करण्यासाठी कटिबद्ध होण्याची हाक गोविंदराव देतात. विनाकारण आरंभलेल्या या क्रौर्याविषयी लिहिताना गोविंदरावांना रेव्हरंड टिळक आठवतात. केवढे हे क्रौर्य या कवितेत आपल्या पिल्लाला भरवणाऱ्या पक्षिणीचा व्याधाने घेतलेला बळी त्यांना आठवतो. तो करुणामय प्रसंग आठवून शाळेतले विद्यार्थीच नव्हे तर खुद्द गोविंदराव आणि वाचकही अश्रू गाळत असतील. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केलेवरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. पक्षिणीला मारणारा तो व्याध आणि निष्पाप माणसाचा बळीने घेणारा दहशतवादी एकाच वृत्तीचे आहे. खाऊन माज पण पानात टाकून माजू नको असं गोविंदराव बजावतात. त्यासाठी जुन्या काळातल्या आजी आईचे उदाहरण देतात. आज कोणी कोणाला घाबरत नाही, इष्ट अनिष्ट भेद करत नाही आणि देवदेव करणारे किती अमंगल असतात. अशा परिस्थितीत कोणताही बाह्य उपचार न अवलंबता सुसंगती सदा घडो हा विचार वाचकाच्या मनावर ते बिंबवतात. आज सारेच विकाऊ झालेत. हा विचार गोविंदरावांना झोंबतो. नाही कोण कोणाचा, बाप लेक मामा भाचा, हे डोळे उघडे ठेवून पाहावं लागतंय. आणि हीच घरघरची कहाणी आहे. गोविंदरावांच्या लिखाणात सुवचनाची पेरणी आहे. साधू संतांच्या अमृतवाणीचे खतपाणी आहे आणि तरारून आलेल्या पिकाचा अभिमान आहे. आयुष्यात लक्ष्मी आली, समृद्धीने घर भरलं, तरी शेवटी अंतरुण पाहून पाय पसरावेत असा सल्ला ते देतात. आणि मना वासना पापबुद्धी नको रे हे रामदासी वचनही ऐकवतात. आपलं जीवन अडगळीने भरलेलं आहे. माणसाच्या गर्दीने केलेली अडगळ, समृद्धतेमुळे आलेली अडगळ, तर कधी ज्ञानाचीही अडगळ होते. परमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायाची सोय ठेवली नाही या सनातन सत्याकडे गोविंदराव अंगुली निर्देश करतात. आयुष्य कवडी मुलाचे असते हे सांगताना त्यांना संत कबीराचा दोहा आठवतो. तूने दिवस गवाया खाय के, रात गवाई सोय के, तेरा जन्म अनमोल, या कवडी बदले जाय रे. अशा परिस्थितीत माणसाने अहंकारापासून दूर राहावे. अहंकार जीवनाचा अर्थ बदलून टाकतो. तेव्हा अहंकाराचा वारा न लागो राजसा अशा प्रार्थने ते संकलित होतात. एकंदरीत जन्मापासून मृत्यूपर्यंत जाणारी वाट कशी असावी हे ज्याच्या त्याच्या हाती आहे. प्रारब्धावर बोट ठेवण्यापेक्षा आपली वाट आपणच प्रशस्त करावी असं सांगताना गोविंदराव साधू संतांना, कवी लेखकांना वाट पुसत जातात. जाता जाता आनंदाने गाणारे प्राणी पक्षी त्यांना भेटतात. त्यांची हृदयस्थ चिमणी अमृताचे दाणे वेचते, आनंदाने चिवचिवाट करते. असे भाग्य प्रत्येकाला लाभो असं ते विनम्रपणे सांगतात. गोविंदरावांची उर्वरित वाटचाल अशीच निरामय हो अशी प्रार्थना करतो आणि प्रत्येकाला विनंती करतो. एकवार हे पुस्तक नजरेखाली घाला. त्यातले विचार मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवा. आपलंही जीवन निरामय होईल. नमस्कार. चिवचिवणारी वाट हा माझ्या लेखसंग्रहाचं प्रकाशन आज या ठिकाणी होतं. दैनिक लोकमतमध्ये 2016 साली मनाची ये गुंती या नावाचं सदर
प्रकाशित होत असतात. त्या सदरामध्ये दर बुधवारी गोव्यातून मी लिखाण करत असे. हे लिखाण साधारणपणे 2 वर्षे चालले. लेख छोटे जरी असले तरी अनेकांना अपार आनंदाची अनुभूती देऊन गेले. त्यामुळे सर्वांचंच म्हणणं हे पुस्तक रूपानं सर आलं पाहिजे. आज हा योग या ठिकाणी संपन्न होतो. या पुस्तकाचं माझ्या दृष्टीने फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्राचार्य गोपाळराव मयेकर या आदरणीय विद्वान, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, उत्तम वक्ते, कवी, शिक्षण मंत्री, खासदार अशा अनेक पदांनी गौरविलेले गोपाळराव मयेकर सर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. माझ्या दृष्टीने चिवचिवणाऱ्या वाटेला मिळालेलं हे प्रशस्तीपत्र आहे आणि आशीर्वाद आहे असं मी समजतो. काय होतं आयुष्यामध्ये, माणूस लहानाचा मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आजूबाजूची माणसं सोडून चालली आहेत जग, आणि मग तो आणखीन विचार प्रवर्तक होतो. बालपणीच्या अनेक आठवणी त्याच्या भोवती रुंजी घालू लागतात आणि त्याला असं वाटतं की आपण मोठे झालोत, आपण इथपर्यंत पोचलोत. पण या सगळ्या मोठेपणामध्ये, या वाटचालीमध्ये अनेकांनी आपल्याला मदत केली. आपण इथपर्यंत पोचलोत, पण या सगळ्या मोठेपणामध्ये, या वाटचालीमध्ये अनेकांनी आपल्याला मदत केली. ते प्रसंग, त्या घटना वारंवार मनामध्ये येतात आणि एका अर्थानं तुमच्या मनाशी झालेला तो संवाद असतो. त्याचंच नाव चिवचिवणारी वाट. या सर्व गोष्टींचं चित्रण छोट्या छोट्या लेखातून चिवचिवणाऱ्या वाटेमध्ये आहे. शब्दसंख्या 300 पर्यंत मर्यादित असल्यामुळे हे सर्व लिखाण सूत्र रूपानं झालेलं आहे. त्याच्यावरती भाष्य फार मोठं करता आलेलं नाही, कारण शब्दाची मर्यादा होती. असं असताना सुद्धा हे लिखाण कुठेतरी तुमच्या मनाला चांगल्यापैकी पोहोचेल, तुमचं अंतरंग जागृत करेल आणि आपल्याही बालपणीच्या आठवणी आपल्या स्मरणात येतील अशा तऱ्हेचं हे लिखाण आहे. याच्यामध्ये एक संवाद आहे, मनसंवाद. प्रत्येक लेख वाचताना आपल्या पदरामध्ये काहीतरी पडेल याची दक्षता न घेताही सहजपणे हे व्यक्त झालेलं आहे. आजच्या या प्रसंगी पुस्तकावरती बोलण्यासाठी गोव्याचे 2 विद्वान, एक प्राध्यापिका सौ पौर्णिमा केरकर आपले विचार व्यक्त करणार आहेत आणि दुसरे अत्यंत व्यासंगी इंग्रजी, मराठी, कोकणी विषयावरती भाषेवरती प्रभुत्व असणारे ॲडव्होकेट रमाकांतजी खलप, तेही आपले विचार व्यक्त करणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या काळात पुस्तक प्रकाशित होण्यामध्ये बराच अवधी गेला, परंतु पुस्तकाचे प्रकाशक किशोर अर्जुन यांनी हे पुस्तक चांगल्यापैकी काढलेलं आहे. कव्हरही अत्यंत सुंदर आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्हाला निश्चितच आनंदाचं धनी करेल. आपणा सर्वाविषयी, ज्ञात अज्ञात सर्वांच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.